पाऊस होता, पावसाचं किती थैमान सुरू आहे, मुसळधार पाऊस सुरू आहे इथे. जिकडं तिकडं पाऊस पाणीच पाणी झालेलं आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घासे त्यांच्या पदरी पडणार नाही असं वाटतं. तुम्ही म्हणसाल की व्हिडिओचा कंटेंट क्रिएट करण्यासाठी हे व्हिडिओ काढत होता, तसं काहीच नाहीये. एका शेतकऱ्याची मुलगी आहे, लहानपणापासून त्यांचे हाल पाहत आलेली आहे. काय काय ठेवू बरं. एका शेतकऱ्याची मुलगी आहे म्हणून हे हाल त्यांचे काय असतात ते माहिती आहे, म्हणून जीव असा तळमळतो. असं कधी वाटतं की आपण सुखामध्ये राहतो आणि त्यांचे खरंच जीवाला किती अवघड कंडिशन आहे. खरंच मला वाटतं आपल्या सरकारनं शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं आणि त्यांच्या अडचणी खरंच समजून घ्याव्यात. त्यांचे मुलं बाळ लेकरं बाळ यांनी कसा उदरनिर्वाह करावा काय माहिती. काल रात्री 5:30, काल संध्याकाळ 5:30 वाजल्यापासून रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे. सोयाबीन कापूस सगळ्यात जास्त म्हटलं सोयाबीन आणि कापूसचं नुकसान आहे. कारण की सोयाबीन आणि कापूस आलेला होता. सोयाबीनची कापणी दसरा झाला की दसऱ्या कशाला बऱ्याच लोकांचं सुरूही आहे. सोयाबीन पूर्ण वाढले, त्याला मोडं फुटलेले आहेत. आता पाऊस आहे, तुम्हाला नक्की दाखवत शेतामध्ये किती हाल आहे. निसर्ग काय माहिती काय सुरू आहे ते कलियुगामध्ये. निसर्गही कोपला माणसावर आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त हाल होतात गरीब लोकांचे आणि शेतकऱ्यांचे. कारण की तर उदरनिर्वाहाचं साधन म्हणतात एकमेव हा शेती असतं. शेती आणि शेतीवरचं येणारं पीक जेव्हा पाड 3 महिने कष्ट केलेल्या कष्टाचं फळही हातामध्ये नाही आलं, सगळ्यात जास्त दुःख तेव्हा असतं. कितीही पाऊस पाणी असं तरी आईला तिथे कामंही करावीच लागतात. कापसाच्या झाडाला बोंड लागलेले आहेत खूप खूप सारे, पण त्या पावसामुळे त्यामुळे पूर्ण झाडं ही जमिनीगत झालेली आहेत.